महाराष्ट्रामधल्या 29 शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी करता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिक्षण पद्धतीत क्रीडा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि कौशल्य विकासावर भर देणं गरजेचं आहे अशी भावना पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांच्या आमच्या समोर जे काही विद्यार्थी येतात अत्यंत गरीब आणि दुर्गम भागातील विद्यार्थी असतात आणि ग्रामीण भागामध्ये काम करताना अशा मुलांना 28 वर्षाच्या या सेवेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेता आलं, नवीन प्रयोग करता आले। काही सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक कामामध्ये आम्ही अग्रेसर राहिल्यामुळे खरं तर सगळ्या शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मला हा पुरस्कार घेताना खूप आनंद वाटायला लागला। मुलांना बौद्धिक विकासामध्ये थोडी कमी असतात, त्यामुळे आपण त्यांच्यावरती खूप काम करावं लागतं। तर या विकासामध्ये जी अप्रगत मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप काम करतो। समजा ती त्या गोष्टीतून जर सरळ झाली नाहीत, म्हणजे बौद्धिक विकासामध्ये पुढे गेले नाहीत, तर आम्ही त्यांना ग्राउंडवरती आणतो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देतो ज्यामध्ये गौतम पाटील सरांचा फार महत्त्वाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये। आणि जेव्हा मुलगा शारीरिक तंदुरुस्त होता त्याच्या माध्यमातून आम्ही तो विद्यार्थी तयार करतो। जिल्ह्यामधली महाराष्ट्रातली जी वाबळेवाडीची शाळा आहे तिथे एक शाळा म्हणजे एक प्रयोगशाळा झालेली आहे। विद्यार्थी विकासाबरोबर ग्रामविकासाचं एक केंद्र शाळा बनलेली आहे आणि मग गणितामध्ये किंवा इतर कुठल्याही विषयामध्ये मुलांची सक्षमता तयार करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग राबवण्याचं स्वातंत्र्य शिक्षक म्हणून आम्हाला तिथं वर्गामध्ये मिळालेलं आमच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे। वेगवेगळे प्रयोग करून त्या शाळामध्ये मुलांमध्ये वेगवेगळे बदल करणं हे फार आमच्या दृष्टीने म्हणजे त्या स्वातंत्र्यामुळे आम्हाला सहज शक्य आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।